नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, गेल्या 3-4 दिवसात आपल्या भेटीला येऊ शकलो नाहीत. त्याचं कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः बीड शहर आणि माजलगाव मध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. ती का केली होती तर बीड मध्ये मराठा आंदोलनाच्या नावावर काही असामाजिक तत्वांनी किंवा काही गुंड लोकांनी माजलगावला आमदार प्रकाशदादा सोळंके यांचं घर, त्यांचं कार्यालय, नगर परिषद तसेच त्यांचे शाळा कॉलेज फोडले आणि जाळले. त्याच सोबत बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा बंगला त्यांनी टार्गेट केला. या ठिकाणी प्रचंड जाळपोळ केली. घरात असलेल्या लोकांना, महिलांना, मुलांना जाळून टाकण्याचा त्यांचा उद्देश होता. क्षीरसागरांचं संस्थेचं कार्यालय असेल, त्यांचा दूध संघ असेल किंवा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचं घर असेल, हे या हल्लेखोरांच्या टार्गेटवर होतं. हो, हे हल्लेखोरच मानावे लागतील. आता ते कुठल्या समाजाचे होते, कुठल्या पक्षाचे होते, याचा तपास पोलीस यंत्रणा यथावकाश करेल. पोलिसांनी नाहीतरी तसा बराच उशीर केल्यामुळं क्षीरसागरांचं घर अक्षरशः बेचिराग झालं. माणसं वाचली पण घरात काहीच शिल्लक राहिलं नाही. प्रकाश सोळंकेंच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. पण प्रकाश सोळंकेंच्या बाबतीत त्यांनी स्वतःच असं सांगितलंय की माझ्या राजकीय विरोधकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागरांच्या बाबतीत मात्र बीडमध्ये थोडासा वेगळा प्रकार आहे. म्हणजे आमच्या सूत्रांनी किंवा मी स्वतः त्या दिवशी दिवसभर फील्डवर होतो, बीड शहरामध्ये फिरत होतो. अगदी शांततामय वातावरण होतं, कुठंही काहीही अनुचित प्रकार नव्हता. सकाळी माजलगावला प्रकाश सोळंके यांचं घर फोडण्यात आलं, त्यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यानंतर त्यांचं कॉलेज, नगर परिषद याला आग लावण्यात आली. या बातम्या सोशल मीडियावर फिरल्या, दूरचित्र वाहिनीवरून दिसू लागल्या आणि त्यानंतर हळूहळू साधारणपणे दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान बीड शहराच्या सुभाष रोड भागात शुभम ज्वेलर्स हे भरत लोळगे यांचं जे गेल्या अनेक वर्षापासून ज्वेलर्स शॉप आहे त्याच्या समोर आणि सुभाष रोडवर मोठ्या संख्येनं तरुण मुलं, काही कॉलेजची मुलं, काही शालेय मुलं ही जमा झाली. बघता बघता हा जमाव 400 ते 500च्या घरात पोहोचला. तत्पूर्वी जालना रोडवर हॉटेल हिना ते हिना पेट्रोल पंप या परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. महालक्ष्मी चौक जो बीड औरंगाबाद महामार्गावर आहे त्या महालक्ष्मी चौकात देखील टायर जाळण्यात आले. इथपर्यंत सगळं शांतपणे सुरू होतं. मात्र सुभाष रोडवर या जमावानं लोळगे कुटुंब दुकानात असताना आणि शटर लावलेलं असताना ते दुकान जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यात यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी त्या दुकानाच्या सगळ्या काचा फोडल्या. जे काही समोर शो साठी ज्या काचा लावलेल्या होत्या त्या सगळ्या फोडल्या. तिथून तो जमाव, प्रक्षुब्ध जमाव किंवा हे गुंड, हे हल्लेखोर नगरपालिकेकडे गेले. नगरपालिकेला कुलूप ठोकलं, जिल्हा परिषदेला कुलूप ठोकलं. तिथून हा जमाव थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे जिल्हा कार्यालय आहे बार्शी रोडवर त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी या हल्लेखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय जाळलं. तिथून हे लोक जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी पोहोचले. निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी हा बंगला देखील पेटवला आणि रात्री 7-7:30च्या दरम्यान माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घरी जाळपोळ करण्यासाठी हा प्रक्षुब्ध जमाव गेला किंवा हे हल्लेखोर पोहोचले. आणि आतून ऍक्शनला रिॲक्शन आल्यामुळं शिवाजीराव पंडित यांचं घर, त्यांचे कुटुंबीय वाचले. त्याच वेळेस पोलीस आले आणि त्यामुळं हा सगळा अनर्थ टळला. आता ही झाली स्टोरी जी दिसली, सगळ्यांना दिसली. पण जी इनसाइड इन्फॉर्मेशन आहे ती खूप भयानक आहे, खूप धक्कादायक आहे. हो, मी जाणीवपूर्वक हे शब्द वापरतोय कारण की
आम्ही त्यामध्ये बारकाईनं आम्ही आमच्या परीनं सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही सोर्स आमचे असतात त्या माध्यमातून सुद्धा आम्ही जे काही शोधलं, हा पूर्व नियोजित कट होता. राजकीय नेत्यांचे कुटुंब जाळायचे, विशेषतः क्षीरसागरांना टार्गेट केलं गेलं होतं. बीडमध्ये धैर्यशील सोळुंके यांचा बंगला देखील पूर्णपणे जाळण्यात आला. सुभाष राऊत यांचं हॉटेल देखील जाळण्यात आलं. या सगळ्या ठिकाणी जे हल्लेखोर होते त्यांनी आंदोलनाचा फायदा घेतला. आंदोलनादरम्यान शहर बंद केलं, दगडफेक केली, वेगवेगळ्या हॉटेल्सवर दगडफेक केली आणि त्यानंतर या हल्लेखोरांनी क्षीरसागरांचं घर टार्गेट केलं. क्षीरसागरांच्या घरामध्ये समोर 4 ते 5 पोलीस कर्मचारी होते, पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि हे हल्लेखोर अक्षरशः कंपाऊंड वॉलवरून, म्हणजे जी 8 ते 10 फुटाची कंपाऊंड वॉल आहे, संरक्षण भिंत आहे, त्याच्यावरून उड्या मारून मध्ये गेले. काही जणांनी गेट तोडून आतमध्ये गेले. सुरुवातीला त्यांनी दगडफेक केली. दगडफेक केल्यानंतर यांच्या सोबत पेट्रोलच्या बॉटल्स होत्या, कॅन होते पेट्रोलचे, त्यासोबत कापडी बोळे होते आणि फॉस्फरस सारखा एखादा ज्वलनशील पदार्थ त्यांच्यासोबत असावा, कारण तो पदार्थ गाडीवर टाकल्यानंतर क्षणार्धात त्या गाडींनी पेट घेतला. 1-2 नव्हे, तब्बल 8 4-चाकी वाहनं, 6 ते 8 दुचाकी वाहनं याची राख रांगोळी झाली. हे हल्लेखोर क्षीरसागरांच्या हॉलपर्यंत देखील पोहोचले होते. मात्र त्यांचा परत येण्याचा रस्ता आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे ते पळत परत आले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हे सगळं केलं गेलं. आम्ही हे हवेत बोलत नाहीये, आमच्याकडं तशा बाबतच्या अधिकृत माहिती आहेत. आम्ही काही पुरावे गोळा केलेले नाहीयेत, पण पोलीस सूत्रांसोबत, पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसामान्य जनतेने देखील आम्हाला जे काही इनपुट्स दिले त्यामधून एक गोष्ट लक्षात आली की या हल्लेखोरांकडे एकसारख्या सॅक होत्या ज्या पाठीवर अडकवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये एकसारख्याच पेट्रोलच्या बाटल्या होत्या, पाठीवरच्या सॅकमध्ये काही मुलांच्या दगडं होती, विटा होत्या. 500 ते 600 हे हल्लेखोर किंवा हे आंदोलक हे दुचाकी वाहनांवरून होते. यामध्ये एक पांढरी डिझायर गाडी देखील होती आणि 2 काळ्या स्कॉर्पिओ देखील होत्या. त्यामध्ये विटा, दगडं, त्यासोबतच पेट्रोल, या सगळ्या गोष्टी होत्या. या हल्लेखोरांच्या हातामध्ये तांबी होती, गज होते. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्याने जे फ्लेक्स लावलेले असतात त्या फ्लेक्सचे जे गज आहेत किंवा जे पाईप आहेत ते देखील तोडून घेतले होते. आणि जे शटर आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय असो, शिवसेनेचं कार्यालय असो किंवा भाजपचं कार्यालय असो किंवा जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय असो, याला शटर आहे. हे शटर सहजपणे उघडणार नव्हते, पण या हल्लेखोरांनी तांबीनी आणि गजानी हे शटर वाकवले, तोडले. काही ठिकाणी तर शटर मधून कापले आणि त्याच्यानंतर पेट्रोल बॉम्ब सारखा वापर पेट्रोलच्या बाटल्यांचा केला गेला आणि संपूर्ण कार्यालय, संपूर्ण घरं जाळण्याचा प्रयत्न झाला, जाळून बेचिराख केले. या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे कोण नाही याचा तपास होईल, पण ही एक प्लॅनिंग होती हे आता हळूहळू स्पष्ट होते. यासाठी रेकी केली गेली होती. धक्का बसेल तुम्हाला, पण यासाठी रेकी केली गेली होती हे देखील आता समोर येत आहे. यासाठी अगोदर एक ट्रेनिंग किंवा वेल ट्रेन्ड लोक, ज्यांना आपण थोड्या वेळासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स सुद्धा म्हणू शकतो, अशा पद्धतीचे ट्रेन लोक या ठिकाणी बोलवले गेले होते. म्हणजे मराठा आंदोलन हा नंतरचा पार्ट आहे, पण मराठा आंदोलनाच्या नावाखाली यांनी अक्षरशः अराजकता माजवली. बीड शहर तब्बल 2:30 ते 10:30-11 वाजेपर्यंत दहशतीच्या खाली धुमसत होतं. क्षीरसागरांचं घर तर भयभीत झालं होतं. विद्यमान आमदार, माजी मंत्री, नगराध्यक्ष, माजी खासदार यांच्या घराला किंवा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घराला जर का
ते वाचवू शकत नाही तर आपली काय विषाद आहे, ही प्रत्येकाची भावना होती. पण मंडळी, यामध्ये एक कॉमन धागा, या सगळ्या ठिकाणी ज्या जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत ना, त्या अत्यंत वेल प्लॅन्ड होत्या. या प्रत्येक ठिकाणी जे जे लोक होते त्यांना ऑपरेट करणारे जे होते ते 10-15 जणच होते. ते ऑपरेट कशा पद्धतीने करत होते तर त्यांनी कोडवर्ड दिलेले होते. क्षीरसागरांचा बंगला म्हणजे 15 नंबर, पंडितांचा बंगला म्हणजे 22 नंबर, राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय म्हणजे 18 नंबर, त्यानंतर भाजपचं कार्यालय म्हणजे 19 नंबर, खांडे यांचं कार्यालय म्हणजे 20 नंबर. अशा पद्धतीनं म्हणजे कुणालाही त्या मॉबमध्ये इतर कुणी जर का असतील तर त्यांना लक्षात येऊ नये पुढं काय करायचंय. आणि त्यानंतर यांचा पुढचा टप्पा असा होता की एक 25-50 जणांचा समूह, गँग ही एका स्पॉटवर गेली, समजा क्षीरसागरांच्या घरावर गेली तर त्या ठिकाणी ती अगोदर दगडफेक करणार. दगडफेक सुद्धा सगळ्यात पहिला दगड हा तिथल्या सीसीटीव्हीला लागला पाहिजे याची काळजी घेतली गेली. त्यानंतर दुसरा दगड हा तिथल्या ट्यूबलाइट्स किंवा लाईट्सला लागला पाहिजे जेणेकरून तिथं अंधार झाला पाहिजे, म्हणजे कुणाचे चेहरे दिसले नाही पाहिजे. आणि त्यानंतर दुसरी गँग येणार. ती दुसरी गँग ही पेट्रोल बाटल्या किंवा पेट्रोलचे जे कॅन आहेत किंवा काही ठिकाणी गॅस बत्त्यांचा देखील वापर केला, त्या फेकायच्या. आणि तिसरी गँग येऊन फॉस्फरसच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या तरी ज्वलनशील पदार्थाच्या माध्यमातून तिथं आग लावायची. अत्यंत क्रूर पद्धतीनं, कोल्ड माइंडनं, थंड डोक्यानं ही सगळी प्लॅनिंग केली गेली. आणि त्याच्यामुळं म्हणजे आता कुणीही म्हणेल की आंदोलकांचा राग होता, संताप होता, पण यामध्ये आंदोलक किती होते आणि यामध्ये बाहेरून बोलवलेले कॉन्ट्रॅक्ट किलर्स किती होते याचा शोध घेणं गरजेचं आहे. अत्यंत भयावह परिस्थिती होती बीडमध्ये. बीड हे दहशतीखाली होतं. तब्बल 5-6 तास, 7 तास कुठं काय चाललंय याचा काहीच पत्ता नव्हता. आणि हे सगळं ज्या व्यक्तीने घडवून आणलं किंवा ज्यांनी कुणी हे घडवलं त्यांनी या लोकांचा ज्या पद्धतीनं, ज्या खुबीनं वापर केलाय तो साऊथच्या पिक्चरला देखील लाजवेल अशा पद्धतीनं होता. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की दुपारी 2:30 वाजता लोळगे यांच्या सुभाष रोडवरील दुकानासमोर धिंगाणा घातल्यानंतर, त्या ठिकाणी त्यांच्या वाहनांची जाळपोळ केल्यानंतर हा समूह एक गठ्ठा क्षीरसागरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे जातो. तिथून तो क्षीरसागरांच्या संस्था कार्यालयात येतो. तिथून तो त्यांच्या बंगल्यावर जातो. तिथून तो पंडितांच्या घरी येतो. आणि या दरम्यान रस्त्यावर जेवढ्या दुकानांना काचा असतील, जेवढ्या हॉस्पिटलला काचा असतील, तिथं सुद्धा अंधाधुंद दगडफेक करणं हा सगळा प्रकार सुरू होता. पण हे अत्यंत एकदम प्लॅनिंगनं केलं गेले. हे आम्ही वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की जाळपोळ झालीये, त्या ठिकाणी नुकसान झालंय, आतमध्ये लोक होते, हे सगळ्यांना माहिती. पण या ज्या इनसाइड इन्फॉर्मेशन आहेत या सुद्धा पोहोचल्या पाहिजे. या आंदोलक कधीच अशा पद्धतीनं प्लॅनिंगनी तोडफोड किंवा जाळपोळीचे प्रकार करत नाहीत. आंदोलक कधीही कुणाच्या जीवावर उठत नाहीत. कधीही कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचं घर जाळण्याचा आतापर्यंत प्रकार महाराष्ट्रात घडलेला नाही. पण बीडमध्ये ही पहिल्यांदाच घटना घडली आहे आणि त्याच्या पाठीमागं अत्यंत पद्धतशीर नियोजन होतं. ते नियोजन कशा पद्धतीनं होतं याचा सगळा तपास पोलीस करतायत आणि पोलिसांना काही पुरावे देखील सापडलेले आहेत. म्हणजे एकाच पेट्रोल पंपावरून जर का सगळ्यांनी पेट्रोल भरलं त्या बाटल्यांमध्ये, सारख्या होत्या बरं का त्या बाटल्या 1-1 लिटरच्या, हेही लक्षात घ्या. त्या बाटल्यांमध्ये जर का एकाच ठिकाणाहून पेट्रोल भरलं तर शंका येईल. म्हणून बीड शहराच्या आसपासच्या पेट्रोल पंपावरून हे पेट्रोल भरण्यात आलं. काही ठिकाणी 35-35 लिटरच्या कॅनमध्ये पेट्रोल सोबत घेतलं गेलं. त्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या किंवा आंदोलकांच्या किंवा हल्लेखोरांच्या पाठीवर सॅक लटकवण्यात आली होती. म्हणजे ते शालेय विद्यार्थी वाटावे. उद्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं तरी देखील शालेय विद्यार्थी आहेत असं. पण हे सगळं अत्यंत पद्धतशीरपणे आणि या सगळ्या गोष्टींना अंजाम देण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमच्या सूत्रांनी आम्हाला अशी माहिती सांगितली की याचा 3 ते 4 दिवस अगोदर
प्लॅनिंग झालेली असणार आहे, 8-10 दिवस अगोदर प्लॅनिंग झालेली असणार आहे, रेकी केलेली गेलेली असणार आहे आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. अत्यंत भीषण, भयावह, अंगाचा थरकाप उडवणारी, काळजाचा ठोका चुकवणारी अशी परिस्थिती बीडमध्ये होती. त्यानंतर प्रशासनानं बीडची इंटरनेट सेवा बंद केली, बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लावली आणि त्यामुळं आम्ही ही जी माहिती आमच्याकडे होती ती तुमच्यापर्यंत पोचवू शकलो नाही, आमचं मत तुमच्यापर्यंत पोचवू शकलो नाही. मंडळी, हे एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही आहे. यातल्या अनेक गोष्टी आम्ही तुमच्यासमोर डिटेल जशा जशा येतील त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक लक्षात ठेवा की हा पूर्वनियोजित कट आणि पूर्वनियोजित हल्ला होता. राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जे 30-40 वर्षापासून राजकारणात आहेत त्यांना जर का राजकारणात हरवता येत नसेल, पराभूत करता येत नसेल, तर त्यांचं कुटुंब जिवंत जाळायचं आणि त्यांना बीडमधून हद्दपार करायचं, ही अत्यंत क्रूर मानसिकता घेऊन हे लोक रस्त्यावर उतरले होते. निश्चितपणे यापुढेही ज्या काही इन्फॉर्मेशन मिळतील ते आम्ही आपल्याला शेअर करू. या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांचं फेल्युअर याच्यावर देखील आपण बोलणार आहोत. न्यूज अँड व्ह्यूजला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.